नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, रेशमी नाते या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. एक लग्न असेही भाग 13. कदाचित नाही त्या अपेक्षा बाळगून आहे. तारा सोप्याहून उठत म्हणाली. नाटक बघण्यासाठी तयार होऊ. तारा तिच्या रूममध्ये जात म्हणाली. मग सोनाली ही तिच्या मागे रूममध्ये निघून गेली. अर्चनाने देवांशची रूम सजवायला सांगितली होती आणि त्यामुळेच ती देवांशला तिथे जाण्यास मना करत होती. माईचं काय चाललंय? देवांश वैतागत म्हणाला. गॉड नोज, राजू म्हणाला. रूममध्ये आल्या आल्या सईने अगोदर गळ्यातील दागिने काढून टेबलवर ठेवले. थकली, माही म्हणाली. थकले तर नाही, पण हे बघ, हे दागिने घातल्याने काय झालंय? सई तिला तिच्या गळ्यावरील लालसर भाग दाखवत होती. माय गॉड वहिनी, ती टोचलेत हे. माही त्या जागी हात लावून म्हणाली. हो ना, मला असं हेवी काही घातलं की असंच होतं, म्हणून मी साधी चेन वापरते. हे सईने तिला गळ्यातील लॉकेट दिलं. ए वाव, छान आहे, माही म्हणाली. माझ्या बाबांनी दिलं होतं मला माझ्या वाढदिवसाला. यात आई बाबा दोघांचेही फोटो आहेत. सईने तिला त्यातील पेंडल उघडून दाखवलं. सईचे डोळे भरून आले. छान, माही म्हणाली. घरची आठवण आली. माही तिच्या डोळ्यात पाणी बघून म्हणाली. माही, मला आईशी बोलायचं आहे. फोन देशील? सई डोळे पुसत म्हणाली. हो, का नाही. हा घे. माहीने तिला फोन दिला. आईसाठी ठेवलेला नर्सचा नंबर पाठ होता. तिने लगेच डायल केला. बेल जात होती. तू आरामात बोल हा, मी आलेच. माही तिला बोलताना डिस्टर्ब नको म्हणून रूम बाहेर निघून गेली. सईने हो मध्ये मान डोलावली. समोरून फोन उचलला गेला. हॅलो, सई म्हणाली. हॅलो, कोण? नर्स म्हणाली. मी सई बोलतेय. कल्याणी सावंत नावाच्या पेशंट आहेत, त्यांची मुलगी आहे. सई म्हणाली. जरा माझ्या आईला फोन देता का? सई म्हणाली. सॉरी मॅडम, मी आत्ताच ड्युटी संपल्यावर घरी आलीये. नर्स म्हणाली. हो का? सई नाराज होत म्हणाली. तुम्हाला मी दुसऱ्या नर्सचा फोन देते, तुम्ही त्यांना संपर्क करा, तुमचं बोलणं होईल. नर्स म्हणाली. मग तिने तिथेच माहीच्या टेबलवरून एक पेन घेतला आणि हातावर नंबर लिहून घेतला. धन्यवाद, सई खुश होत म्हणाली. तिने लगेच दुसरा नंबर डायल केला. हॅलो, सई म्हणाली. हॅलो, कोण? नर्स म्हणाली. बोलतेय. कल्याणी सावंत नावाच्या पेशंट आहेत ना, त्यांची मुलगी. जरा माझ्या आईला फोन देता का? सई म्हणाली. हो हो. हॅलो, सई म्हणाली. सई कल्याणीला म्हणाली. काल 4 दिवसांनी आईचा आवाज ऐकून सईला खूप भरून आलं. हॅलो, सई बाळा, कल्याणी म्हणाली. हा आई, सई बोलतेय. सई म्हणाली. कशी आहेस बाळा? कल्याणी म्हणाली. मी ठीक आहे. मी ठीक. तू कशी आहेस? तुझी तब्येत बरी आहे ना? सई म्हणाली. हो, मी बरी आहे. माझी काळजी नको करू. तुझा प्रोजेक्ट नीट कर. हा बाळा, कल्याणी म्हणाली. हो सई. कल्याणी म्हणाली. हा आई, सई म्हणाली. 4 दिवसापासून मन खूप बेचैन होतंय. सारखी तुझीच काळजी लागून राहतेय. तू ठीक तर आहेस ना बाळा? कल्याणीने काळजीने विचारलं. त्यावर सईला हुंदका दाटून आला आणि तिने पटकन तोंड दाबले. हॅलो सई, कल्याणी म्हणाली. हा आई, ऐक, सई म्हणाली. येशील ना उद्या? 10 मिनिट फक्त. तुला बघूनच माझं मन शांत होईल. कल्याणी म्हणाली. आई अगं, मला प्रोजेक्ट सबमिट करायचा आहे ना. जमल तर येईल, नाही तर फोन नक्कीच करेल. सई म्हणाली. तिला आत्ताच तिच्या लग्नाबद्दल कल्याणीला सांगायचं नव्हतं. तिला एवढा मोठा धक्का सहन झाला नसता. ठीक आहे बाळा, तुझं कॉलेजचं काम झालं की ये आणि माझी काळजी करू नको. मी आरामात आहे. तू अभ्यासावर लक्ष दे. कल्याणी म्हणाली. हो बरं, ठेवू आई? उद्या करते आता फोन. सई म्हणाली. हो. कल्याणी म्हणाली. फोन बंद करून सई बाथरूम मध्ये पळाली आणि तिचा हुंदका बाहेर सोडला. कुणाला ऐकू जाऊ नये म्हणून तिने तोंड दाबून धरलं आणि लगेच नळ सुरू केला. किती मजबूर आणि लाचार झाली होती ती. मनात असून सुद्धा तिच्या आईला तिच्या जन्मदात्या आईशी भेटता येत नव्हतं. खूप रडत होती ती. अशा वेळी व्यक्तीला कुणाच्या तरी मायेची, आधाराची गरज असते आणि सध्या तरी तिच्याजवळ स्वतःचं असं कुणीही नव्हतं. त्यामुळे तिला स्वतःला सावरावं लागणार होतं. ती 10 मिनिटांपासून आत एकटीच रडत होती. बहिणी, अगं झालं तुझं आवरून? माहीचा आवाज ऐकू आला आणि ती भानावर येत स्थिर झाली. हो, 5 मिनिट हा, सई डोळे पुसत म्हणाली. ओके, आरामात होऊ दे आणि तयार होऊन खाली ये डिनरसाठी. माही म्हणाली. हा माही, सई म्हणाली. बाथरूममध्ये आले आणि अंगावरची साडी ओली झाली. सई म्हणाली. हो देते हा, थांब देऊ? माही म्हणाली. कोणतीही दे, सई म्हणाली. मग माहीने तिला एक
डार्क रेड कलरची साडी दिली आणि सोबत टॉवेलसुद्धा. काय ग सई, कुठे आहे? जेवायला आली नाही? सुलोचना माहीला म्हणाली. येतीये ती, माही म्हणाली. सगळे एक एक करत डायनिंग टेबलवर जमले होते. सई पण आवरून वेळेत आली. आत्ता तिने अंगावर दागिने घातले नव्हते, फक्त मंगळसूत्र होतं. त्यामुळे तिच्या गळ्यावर पडलेले लाल निशाण सगळ्यांना दिसत होते. व्हॉट? देवांशनं समजावून. हिनीकडे बघ तू, तिला तू दिलेला त्रास स्पष्ट दिसतोय असं म्हणून श्याम तोंडावर हात ठेवून हसायला लागला. देवांशने तिच्याकडे पाहिले आणि त्याच्या लक्षात आलं की तिला दागिन्यामुळे ते लाल डाग पडले आहेत. बॉस? राजूने सुद्धा प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिले. ते तिला दागिन्यामुळे झाले आहे, इडियट. देवांश दात आवळत पुटपुटला. राजू म्हणाला, जास्त विचार करू नकोस, जेवून घे. देवांश त्याला एक लूक देत म्हणाला. मग सईने श्लोक म्हणला आणि सगळ्यांनी गुपचूप जेवून घेतलं. तिला आईची आठवण येत असल्याने ती काही जास्त जेवली नाही. वाढलं तेवढं खाऊन वर माहीच्या रूममध्ये निघून गेली. देवांश अजूनही गेस्ट रूममध्ये होता. सुलोचना आत आली. तिच्या हातात काही पेपर्स होते. देवांश, सुलोचना म्हणाली. हा माई, देवांश म्हणाला. बाळा, या पेपर्सवर तुझ्या सह्या हव्या होत्या. सुलोचना म्हणाली. कसले पेपर्स माही? देवांश म्हणाला. अरे काही नाही, एक जमिनीचा तुकडा आहे, तो अनाथाश्रमासाठी दान करावी म्हणतीये. सुलोचना म्हणाली. ओके, दे इकडं. देवांश म्हणाला. हो, 4 ठिकाणी सह्या कर, माई म्हणाली. देवांशने पेपर न वाचता त्यावर सह्या केल्या. ते पेपर्स मुरारीच्या कारखान्याचे होते. देवांश आणि सई दर्शनाला गेल्यावर मुरारी मॅन्शनमध्ये आला होता. नाव त्याने बघितलं होतं. सुलोचना पेपर घेऊन थोडा वेळ तिथेच मळत होती. काय झालं माई, अजून काही बोलायचं आहे का? देवांश तिची चिलबिचल बघून म्हणाला. बाळा, आजपासून सई तुझ्या रूममध्ये राहील. सुलोचना अडखळत म्हणाली. व्हॉट? माझ्या रूममध्ये का? देवांश आश्चर्याने म्हणाला. असं काय करतोयस? देवांश, ती तुझी पत्नी आहे. आजपासून ती तुझ्यासोबत रूममध्ये राहील. सुलोचना म्हणाली. माई, तू हे काय बोलतेयस? तू लग्न कर म्हणलीस आणि फक्त तुझ्यासाठी मी मनाविरुद्ध लग्न केलं. आता तू त्या मुलीला माझ्या बेडरूममध्ये आणत आहेस. देवांश रागात म्हणाला. कोणीही मुलगी नाही, तुझी पत्नी आहे, त्यामुळे ती तुझ्याच रूममध्ये राहणार. सुलोचना सुद्धा आवाज चढवत म्हणाली. दारा आडून तारा आणि सोनाली त्यांचं बोलणं ऐकत होत्या. माई उगाच जबरदस्ती करतेय, तारा हळूच म्हणाली. नाहीतर काय, सोनाली म्हणाली. हे बघ देवांश, सईच्या जागी जर ईशा असती तर तू असाच बोलला असता का? सुलोचना म्हणाली. ईशाचं नाव ऐकून देवांशला अजूनच राग आला. इथे ईशाचा काय संबंध माई? देवांश चिडून म्हणाला. संबंध आहे, तू अजूनही तिला विसरला नाहीस ना? सुलोचना म्हणाली. मी तिच्याशी कधीच सगळे संबंध तोडले आहेत, माहीत आहे ना तुला? देवांश म्हणाला. हो, माहीत आहे, आणि संबंध तू नाही, तिने तोडले आहेत, तेही तुझ्या या परिस्थितीमुळे. तिला काय वाटतं, तुला कुणी मिळणार नाही? आता बघ म्हणावं, तिच्यापेक्षा कितीतरी पटीने सुंदर मुलगी मी तुझ्यासाठी शोधली आहे. सुलोचना म्हणाली. आई, तू त्यांना दाखवण्यासाठी हे करतेयस? देवांश म्हणाला. नाही रे राजा, जगात फक्त पैशाला, देहाला महत्त्व देणाऱ्या मुली नाहीत, तर सईसारख्याही मुली आहेत, ज्या संस्कारी आणि गुणी आहेत. सई तुला समजून घेईल, तिच्या रंगात रंगवेल तुला पुन्हा. सुलोचना देवी म्हणाली. मला तो माझा अल्लड पण तितकाच समजदार, मयाळू देवांश परत हवा आहे, आणि त्यात मी सईची साथ घेतली तर कुठे बिघडतंय? सुलोचना भावूक होत म्हणाली. माई अगं. देवांश म्हणाला. प्लीज बाळा, माझ्यासाठी नाही म्हणू नकोस. तुम्ही एकत्र राहिलात तर मला खूप आनंद होईल, आणि सईवर सुद्धा काही अन्याय होणार नाही. दोघे एकमेकांना समजून घ्या. माझी खात्री आहे, एक दिवस तुला तिचा इतका लळा लागेल की तू तिच्याशिवाय राहूच शकणार नाहीस. मला माहीत आहे, ती तुला आवडायला लागली आहे. सुलोचना गालात हसत म्हणाली. असं काही होणार नाही माई. देवांश नजर चोरून म्हणाला. हेच माझ्या डोळ्यात बघून बोल ना. सुलोचना देवांशला म्हणाली. देवांश शांत होता. हे बघ देवांश, तुझ्या आयुष्यात आता ईशा नाही, सई आहे. तू तिला लग्न करून या घरात आणलं आहेस. देवांशने सुलोचनाला पाहिलं. माझ्यामुळे बस. आता लग्न तर झालं आहे, माझ्यामुळे का होईना, पण आता लग्न तर झालं आहे ना. तिला पत्नीचा दर्जा तू का नाही देऊ शकत? अरे, ती या भरवशावर तुझी जिम्मेदारी म्हणून इथे आली आहे, तेही फक्त तुझ्यासाठी. जपणं तुझं काम आहे की नाही? अरे, किती नाजूक, लेकरासारखी गोड आहे ती, आणि तितकीच निरागस सुद्धा. तो तिला दिवशी असं झिडकावून
लावणार आहेस का? काय वाटेल तिला जरा तरी विचार कर. देवांश, लग्न गाठी यावरूनच बांधल्या गेलेल्या असतात. तुझी आणि सईची गाठ आता बांधली गेली आहे. ती सुटू द्यायची की अजून घट्ट करायची हे तुमच्या दोघांच्या हातात आहे. असं म्हणून सुलोचना तिथून बाहेर जात होती. तारा आणि सोनाली लगेच आल्या. देवांश, तू मला नाराज करणार नाहीस? ती आहे मला. सुलोचना जाता जाता थांबली आणि म्हणाली. देवांश रागाने घुसपटत होता. त्याने रागात सगळी गेस्ट अस्तव्यस्त केली होती. सुलोचनामुळे तो एका अनोळखी मुलीला लग्न करून घरात घेऊन आला होता, पण तिला त्याच्या आयुष्यात लगेच स्थान देणं शक्य नव्हतं. त्याचं कारण म्हणजे त्याचं अपंगत्व आणि प्रेमावरचा उठलेला विश्वास. कोणत्याही मुलीला त्याच्यासोबत त्याचा पैसा बघून किंवा त्याच्यावर तरस खाऊन त्याच्यासोबत मन नसताना आयुष्य काढू नये असं त्याला वाटत होतं. माही सुलोचनाच्या रूममध्ये आली. झाली तयारी? सुलोचना सईला बघून म्हणाली. तिने सांगितल्याप्रमाणे माहीने सईला तयार केलं होतं. खूप गोड दिसतेय, नजर न लागो माझ्या सुनेला, असं म्हणत सुलोचनाने कानामागे लावला. सई तिची घालमेल सुलोचनाला समजली होती. सुलोचनाने तिचे हात हातात घेतले आणि तिला बेडवर बसवलं. हे बघ बाळा, मला तुझ्या जीवाची घालमेल कळतीये. माझा देवांश कितीही रूढ वाटत असला तरी मनातून तसा नाहीये. ते तर त्याच्या आयुष्यात ज्या काही घटना घडल्या आहेत त्यामुळे तो तसा बनला आहे. मला प्रॉमिस कर की तू त्याला यातून बाहेर काढशील, त्याला पुन्हा प्रेम करायला, हसायला शिकवशील. कदाचित तो तुझ्याशी कहून किंवा पणाने वागेल, पण त्याला समजून घे. कोणत्याही गोष्टीला प्रेमाने, मायेने समजून घेतल्यावर गोष्टी खूप सोप्या होतात. तुलाही तेच करायचं आहे. तो कितीही चिडला तरी त्याला शांततेनेच घ्यायचा आहे आणि मी आहे ना तुझ्यासोबत. तुला काहीही मदत हवी असल्यास मला सांगायचं. सुलोचना तिला समजावत होती. मी त्यांना समजून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करीन माई. तुम्ही नका काळजी करू, सई म्हणाली आणि सुलोचनाला ते ऐकून बरं वाटलं. माही, जा बाळा, वहिनीला देवांशच्या रूममध्ये सोडून ये. सुलोचना म्हणाली. हो चल वहिनी, माही म्हणाली. माहीने तिला देवांशच्या रूममध्ये सोडलं तर सईच्या पोटात गोळा आला. भीतीने ती थरथरत होती. माहीला ते जाणवले. घाबरू नको माझा भाई, काही वाघ नाही. माहीने सांगितले लक्षात ठेव आणि जर तो जास्तच काही बोलू लागला तर तूही गप्प बसायचं नाही. तिथे चूक नाही, तिथे बिलकुल बोलायचं. घाबरशील तर भाई अजून घाबरावेल. माही हसून म्हणाली. तिला तिचं टेन्शन कमी करायचं होतं. सई हसली आणि हो मध्ये मान डोलावली. गुड, आता मी जाते. बेस्ट ऑफ लक म्हणाली आणि रूम बाहेर निघून गेली. सईने सगळ्या रूमवर नजर टाकली. खूप मोठी व्हाईट बेडरूम होती. मोठा व्हाईट महाराजा बेड, त्याच्या भिंतीच्या माथ्यावर देवांशचा ट्रॉफी हातात घेऊन मोठा फोटो लावलेला होता. स्टडी टेबल, त्यावर काही बुक्स, लॅपटॉप. बेडच्या समोर मोठा व्हाईट काउच होता. त्याच्या समोर मोठा ड्रेसिंग टेबल, वॉर्डरोब, त्याच बाजूला लागून असणारी चेंजिंग रूम, खिडक्यांना लावलेली भारी व्हाईट कलरचे पडदे लावून असणारी मोठी बाल्कनी. सगळं खूप छान होतं. एक मूव्हीमध्ये जशी श्रीमंत लोकांची बेडरूम दाखवतात अगदी तसंच होतं सगळं. रिच अँड क्लासी. रूम तर खूप छान आहे, पण सगळी व्हाईट. यात जर थोडे कलरफुल फर्निचर असतं तर अजून सुंदर दिसली असती, सई स्वतःशीच म्हणाली. ती सगळी रूम न्याहाळत होती आणि तितक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. देवांश आत आला. माईच्या खातर तो तिथे आला आणि न येऊन करणार काय होता. त्याला त्याच्या रूमशिवाय, बेडशिवाय अजिबात कुठे झोप लागायची नाही आणि सईलाही काही माई दुसरीकडे शिफ्ट होऊ देणार नाही म्हणून नाईलाजास्तव बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने तिच्यासोबत रूम शेअर करायचा निर्णय घेतला. आणि तो फक्त रूम शेअर करणार होता, बाकी काही नाही. आता आत येऊन त्याने रूम लॉक केली. त्याला आलेले बघून सईची धडधड आता 100 पटीने वाढली. तो काय बोलतोय, काय करेल या भीतीने ती थरथरत होती. त्याने तिच्यावर नजर टाकली. गडद जांभळ्या कांजीवरम साडीत तिचं सौंदर्य अगदी उठून दिसत होतं. आजही अंगावर खूप दागिने होते. ते पाहून त्याने नाहीमध्ये मान डोलावत सुरकता सोडला. त्याला बघून सई मूर्तीसारखी उभी होती.
आणि तिच्यावरून नजर फिरून आत्ता पूर्ण रूमवर टाकली. सगळीकडे सुगंधित कॅन्डल, रंगीबेरंगी फ्लॉवर लावून रूम सजवली होती. बेडवर तर गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. ते बघून देवांशला अजूनच राग आला. हे बघ, मी ही रूम तुझ्याशी शेअर करतो. याचा अर्थ असा नाही की तू कोणतीही वस्तू चेंज अजिबात आवडत नाहीत. मला आवाज, गोंगाट सुद्धा अजिबात आवडत नाही. त्यामुळे शांत राहायचं, समजलं? देवांश रूढ आवाजात तिच्याशी बोलत होता. तिने लगेच हो मध्ये मान डोलावली. अजून एक, मला जास्त सुद्धा अजिबात आवडत नाही. त्यामुळे तुझं जे काही सामान असेल ते नीट ठेवत जा, देवांश म्हणाला. तिने परत हो मध्ये मान डोलावली. त्याला अजूनच चीड आली. माझ्या कोणतीही गोष्टीला होकार किंवा नकार देताना तोंडाने बोलून देत जा. आनंदी बैलासारखी मान डोलवायची नाही. मला अजिबात आवडत नाही, समजलं? देवांश म्हणाला. तिने परत हो मध्ये मान डोलावली. पाहून देवांशने काहीही होऊ शकत नाही या आविर्भावात तिच्याकडे पाहिला आणि सुरकाता सोडला. त्याने बेडवर नजर टाकली आणि त्याला त्या पाकळ्या काढून टाकायच्या होत्या. त्याने कपाळावर 2 बोटे घासली आणि स्वतःहून बेड नीट करणार तोच त्याच्याजवळ आली. त्याने चमकून तिच्याकडे पाहिले. मी नीट करते बेडशीटवरून त्या पाकळ्या काढत होती. जसं की तिला समजलं असावं त्याला काय करायचं आहे. देवांश बाजूला झाला. तो तिलाच पाहत होता. तिने 5-1 मिनिट सगळ्या पाकळ्या गोळा केल्या आणि त्या उचलून डस्टबिनमध्ये टाकल्या. अशी एक शब्दही न बोलता बेडवर आडवा झाला. तिने लगेच त्याला ब्लँकेट ओढण्यासाठी ब्लँकेटला हात लावला, पण त्याने हात दाखवून तिला थांबवले. कुणाच्याही आधाराची गरज नाही. मी स्वतःची कामे स्वतःही करू शकतो, देवांश रूढ आवाजात म्हणाला आणि लगेच ब्लँकेट अंगावर ओढून घेतलं. डोळे मिटले. सई 2 मिनिट त्याला पाहत तशीच उभी होती. नंतर ती बाजूला असलेल्या काउचवर गेली आणि तशीच डोक्यात हात घेऊन आडवी झाली. देवांशला ते जाणवत होतं. त्याला वाटलं चेंज करून ती त्याच्या बाजूला बेडवर झोपेल, पण ती तर काउचवर जाऊन तशीच झोपली. थोड्याच वेळात देवांशला झोप लागली. सई सुद्धा डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत होती. हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.